राहुल गांधींनी अमेठीतून तर प्रियंका गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, सोनिया गांधींच्या दोघांना सूचना, सूत्रांची माहिती। सुरतचे 2 जण महाराष्ट्र लुटतायत, नेस्तनाबूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता मोदी शहांवर निशाणा। मवियाच्या काळात मालपाणीच्या नादात मुंबईतून अनेक उद्योग बाहेर गेले, ठाकरेंना ईट का जवाब पत्थर से देणार, भाजप मेळाव्यातून फडणवीसांचा इशारा। संजय निरुपम 3 मेला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारात उतरणार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निरुपम यांची घोषणा। नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, अनेक दिवसांचा तिढा सुटला, मवियाच्या राजाभाऊ वाजेंविरोधात लढत। शिवसेनेकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर, तर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट। शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम, तर इतर मतदारसंघातही ताकदीनं निवडणुकीत उतरू, शांतिगिरी महाराजांचं वक्तव्य। शरद पवार हे एकेकाळी माझं दैवत होते, त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही, अजित पवारांचं वक्तव्य। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्रात प्रचाराचा झंझावात, सोलापूर सांगलीमध्ये सभा, राम मंदिर, गोहत्या, जातनिहाय जनगणनेवरून काँग्रेसवर हल्लाबोल। रत्नागिरीत शिवसेनेच्या कार्यालयावरून उदय सामंतांचे फोटो असलेले बॅनर हटवले, तर नव्या बॅनरवर किरण सामंतांचा फोटो, भावाचा फोटो लागला तर वाईट वाटण्याचं कारण नाही, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं अयोध्येत श्रीरामाचं दर्शन, शरयू तीरावरील आरतीतही राष्ट्रपतींचा सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।